महायुतीचा एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा क्रमांक 4चा एकच नारा, तीन कमाल एक धनुष्यबाण बोला जय श्रीराम, जय श्रीराम। तीन कमाल एक धनुष्यबाण बोला जय श्रीराम, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचा, भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचा भारत। नमस्कार, मी नेहा गायकवाड, मेरा मराठी समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण प्रत्येक प्रभागातल्या उमेदवारांशी संवाद साधत आहोत। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण आलेलो आहोत। मुकेश मोकाशी सर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत। काय सांगाल सर, अनेक वेळा आपण निवडून आलेला आहात आणि त्याच्यानंतर मग आता आपण पुन्हा निवडणुकीमध्ये उभे राहिलेला आहात। आता कोणत्या दृष्टिकोनातून आपण निवडणूक लढवत आहात? आत्ताची जी निवडणूक चालू आहे ही निवडणूक जवळजवळ साधारणतः 3 वर्षाचा गॅप पडल्याच्या नंतर आता सार्वत्रिक निवडणुकांना आम्ही सामोरं जात आहोत। परंतु सामोरं जात असताना आम्हाला बिलकुल आमच्या मनामध्ये बिलकुल असं कुठे किंतु परंतु नाही आहे। कारण प्रभाग क्रमांक 4मधली जनता यांना परिचित आहे, इथे विकास कोण करतं, इथे कामं कोण करत आहेत। त्या अनुषंगाने जनतेचा पूर्णपणे आम्हाला जो पाठिंबा आहे हा 2017ला सुद्धा तसा होता, 2012ला सुद्धा तसाच होता आणि आता 2026ला सुद्धा तसाच राहणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला बाकीच्या आम्ही कुठल्या गोष्टींची आम्ही चिंता करतच नाही आहेत। आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये प्रचाराची जी धुरा आहे हे अतिशय म्हणजे प्रचाराचा धुरळाच उडालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक जमेचं आम्हाला राजकारण दिसत आहे। आणि त्या अनुषंगाने आता एवढंच आम्हाला निश्चित कळतं आहे की येत्या 16 तारखेला 4 जणांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात गुलाल आणि फुलांचा वर्षाव होणार आहे। गुलाल तुमचाच ना? गुलाल आमचाच। ज्याप्रमाणे आपण भारतीय जनता पार्टीने आता विश्वास दाखवलेला आहे की आपल्यावर, आणि त्याच्यानंतर आपण कसे खरे उतरणार आहात, कारण का तसंही आपण विकास कामं अनेक केलेली आहेत आणि याचा आपल्याला अनुभव पण खूप चांगला आहे। तर आता एक विश्वास, एक मोठी जबाबदारी आहे, सत्तेमधला पक्ष आहे, त्या संदर्भात काय सांगा? पक्षांनी वारंवार आमच्यावरती विश्वास दर्शवलेला आहे आणि साहजिकच आहे ज्यावेळेस 3ऱ्या निवडणुकीला ज्यावेळेस आम्ही सामोरे जातो, म्हणजे 3ऱ्यांदा निवडणुकीला ज्यावेळेस सामोरे जातो, साहजिकच आहे का पक्षाची आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांना माहिती आहे की हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत आणि ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष पण मोठा होत असतो आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेमुळे आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते हे निश्चितपणे समाजाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षमपणे उभे राहतात। एक ज्वलंत मुद्दा या परिसरामधला तुम्हाला नक्की काय वाटतो आणि त्या संदर्भात आपण कसं कार्य करणार आहात? मुद्दे सर्व ज्वलंत असतात। ज्यावेळेस नागरिकांना एखाद्या मुद्द्याचा किंवा एखाद्या समस्येचा त्रास सहन करावा लागतो, तो मुद्दा ज्वलंतच असतो आणि त्या ज्वलंत प्रश्नांना आम्ही महायुतीचे 4ही उमेदवार सातत्याने जनतेच्या पाठीशी उभे राहून आम्हाला त्या समस्येतून नागरिकांना मुक्त करायची आम्ही एक विडाच उचललेला असतो। त्यामुळे येणारी समस्या ही ज्वलंतच असते। आम्ही कुठलीच समस्या हलक्यात घेत नाही आहेत आणि त्याच्यामुळे समोर नागरिकांना हे कळून चुकलेलं आहे की हे जे 4ही उमेदवार जे आहेत, 3ऱ्यांदा आता आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांना ही कल्पना आहे हे 4ही उमेदवार आमच्या पूर्णपणे परीक्षेत उतरलेले आहेत, खरे उतरलेले आहेत। त्यामुळे नागरिकांची सर्व समस्या आमची समस्या आहे असं म्हणून आम्ही वागत असतो। धन्यवाद सर। अजून काही उमेदवार आहेत आपल्यासोबत। ताई, आपण प्रभाग क्रमांक 4मधनं निवडणूक लढवत आहात। साधारणपणे महायुतीचं आता जसं की केंद्रातसुद्धा सरकार आहे आणि त्याप्रमाणे आता महिलांसाठी काय काम करणार आहात, महिला सुरक्षितेसाठी काय काय पावलं जाणार आहात, आपल्याकडनं काय सांगा? पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की मी दुसऱ्यांदा नगरसेविका आहे आणि महिलांसाठी, महिला सक्षम व्हायसाठी तर आमची सरकार खूप प्रयत्न करत आहे आणि आम्हीही करणार। दुसरी गोष्ट, नगरसेवक हे आपले लोकच हुंडवतात, त्यामुळे विकास व्हायलाच पाहिजे आणि महायुती आमची ती नक्कीच करणार। महिला सुरक्षितेसाठी काय उपाययोजना असेल महायुतीत? महिला सक्षम म्हणजे सुरक्षितेसाठी आता पाहतोय आपण की महिला सुरक्षिततेचा प्रश्न ज्वलंत आहे सध्या, त्यासाठी आम्ही जागोजागी कॅमेरे लावणार। आणि दुसरी गोष्ट, हे जे बलात्कार वगैरे होतात ते कुठे ना कुठे त्याला आळा घालायला काहीतरी प्रयत्न करणार नक्की। काही ठोस असा जे कायदा आहे त्याच्यासाठी काही काम करणार आहात का?
मी काय जास्ती काय बोलणार नाही. नमस्कार. मला लोकांचा खूप म्हणजे आम्ही उत्साह होतो एकदम. लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला भेटतो. चौघांनाही, मुकेश, आंबरे मॅडम, सिद्धार्थ, आशादेवी सिंह, बस. दादा, हा जो एरिया आहे हा बहुभाषिक इलाका आहे, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ह्याच्या प्रचारासाठी पण जाता आणि सामान्य जनतेशी जेव्हा मुलाखत करता त्यावेळेला तुम्हाला काय त्यांच्या समस्या जाणून घ्यायला कसं वाटतं आणि त्याच्यानंतर मग जे या बहुभाषिक इलाका आहे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? जसं तुम्ही म्हटलं की बहुभाषिक इलाका आहे, त्यामुळेच इकडे तुम्ही बघू शकता की 2 महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट, 2 उत्तर भारतीय कॅन्डिडेट इकडे तुम्ही बघू शकता. आणि हेच कॅन्डिडेट 2017ला निवडून आले आणि हेच जो कॉस्मोपॉलिटन एरिया आहे प्रभाग क्रमांक 4, इकडूनच त्यावेळी या 4 कॉर्पोरेटरना निवडून आलं होतं. माझ्या जागी माझे वडील होते श्री संजय पांडेजी. आता महायुतीमध्ये आणि माझा पक्ष शिवसेना पक्ष, त्यामध्ये शिंदे साहेबांनी मला हे अवसर दिलेला आहे की मी एक युवा कॅन्डिडेट म्हणून इकडे आलो आहे. आता हे जे प्रभाग आहे तसं तुम्ही म्हणताय की कॉस्मोपॉलिटन इकडे आहे, तर त्या सोबतच इकडे खूप जास्त विकास झालेला आहे आणि या प्रभागात तुम्ही बघू शकता ठाणेचं हार्ट ऑफ द सिटी झालेलं आहे. आणि त्यामुळे इकडचे जे काही प्रॉब्लेम आहे ते आम्ही एक 10 वर्षापासून बघत आलो आहे की काय प्रॉब्लेम है काय नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे ज़्यादा यहाँ पे हमें उसका जानकारी है, उसमें क्या क्या सल्यूशन है वो सब भी हम निकाल सकते हैं. और जिस तरह से आपने बोला कि यहाँ पे कई अलग अलग भाषा के लोग रहते हैं, तो इसलिए मराठी हो, हिंदी हो, गुजराती हो, राजस्थानी हो, जितने भी हैं उन सभी ने हमें अपना समर्थन दिया है. अलग अलग समाज के लोगों ने समर्थन दिया है और उनको क्योंकि इसलिए दिया क्योंकि उनने ये जो 7-8 साल में ये जो विश्वास हमने यहाँ पे उनके बीच में लाया है, वो उसी विश्वास से महायुति ने हम पे विश्वास देखा कि अगले 5 साल के लिए भी उनके लिए काम करने के लिए हमें यहाँ पे नियुक्त किया गया है. कहीं ना कहीं आप देखेंगे आने वाले 15 तारीख को महायुति को ही यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा मतदान होगा और 16 तारीख को हमें विजय कराएंगे. मराठी शाळेसंदर्भात काय आपली रणनीती असणार आहे? कारण का आपण पाहतोय की मराठी शाळा कुठेतरी आता बंद होतात आणि त्याच्यामुळे हा खूप एक आव्हान आहे. कारण का जी सर्वसामान्य घरातली मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या संधी कुठेतरी चुकता आहेत. त्या संदर्भात काय महायुतीचं काम असेल? बघा, जसं हे जे प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 4, यामध्ये 50% जे आहे ना ते स्लम्स आहे. ते म्हणजे लो पॉवर्टी लाईनचं बिलो जे लोक असतात ते असतात. आणि त्याच्यापुढेही हे जे बाकी प्रभाग आहे ते म्हणजे 40पेक्षा जास्त कॉम्प्लेक्सच आहे. तर तुम्ही बरोबर म्हणताय की आता जे एक झालं आहे की मराठी जे शाळा आहे ते कमी होत चालले, पण त्यासोबतच जे बाकीचे हिंदी शाळा आहे, इंग्रजी शाळा आहे, त्यामध्ये पण जे स्लममध्ये आहे त्यांनाही खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. तर त्यामध्ये जे काही त्यांना लागतं, त्यांना टीचिंग स्टाफला जे प्रॉब्लेम असतात, नाहीतर एक साधा झेंडावंदन करायला पण त्यांच्याकडे म्हणजे ते जे काय असतं ते प्रॉब्लेम असतात, तर ते आम्ही त्यांना सपोर्ट करतो. बेंचेस जे असतात, मुलांना जो किताब वगैरह रहता है वो हम देते हैं. और बाकी जो भी उनको चीज़ें हैं, क्योंकि इतने सारे टैलेंटेड बच्चे हैं हमारे वार्ड में, उनको आगे प्रमोट करने के लिए, उनको रीजनल लेवल, नेशनल लेवल पे लेके जाने के लिए हम लोग ने पूरी कोशिश किया है. महायुति के चारों कैंडिडेट ने कोशिश करके जितने लोग हैं उनको सपोर्ट करते हैं और जो मराठी स्कूल्स हैं उनको भी जितना ज़्यादा हो सकता है उनको भी यहाँ पे सपोर्ट करते हैं. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत. तर आपल्या ह्या क्षेत्रामध्ये जे आहेत गव्हर्मेंट हॉस्पिटल खूप कमी आहेत आणि जे पण आहेत ते लांब आहेत, म्हणजे सिव्हिल वगैरे त्या ठिकाणी आहेत किंवा कळवा हॉस्पिटल म्हणाला तो आहे. तर ह्या परिसरामध्ये सर्वसामान्यांसाठी हॉस्पिटलच्या काय सुविधा असणार आहे? थोडासा मॅडम यामध्ये तुम्ही चुकताय, कारण आहे प्रायव्हेट हॉस्पिटल खूप आहे आणि तेही पण चांगलं चालतं. सर्वसामान्यांना परवडत नाही. ऐका ना, तेच त्यामध्ये जातोय. त्यासोबतच नलपाडाला तुम्ही गेलं तर तिकडे कॅशलेस हॉस्पिटल माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजींनी तिकडे उघडलं आहे. आणि नलपाडा, गांधीनगर, धर्मवीरनगर या सगळे परिसरात, इनफॅक्ट तुम्ही कृष्णानगरचे पण लोक आहे, त्या लोक तिकडे जातात आणि त्यांचा इलाज होतात. त्यामध्ये पहिली प्रायोरिटी जी आहे ते प्रभाग क्रमांक 4ला दिली जातं. आणि कॅशलेस जेव्हा म्हणतो तर तिकडे मोठं म्हणजे छोटा आजार असो किंवा मोठा असो, तिकडे सर्वांचा काळजी घेत जातं. आणि मोठे मतलब जो आपको प्राइवेट हॉस्पिटल में डॉक्टर्स मिलेंगे तेच डॉक्टर्स तिकडेच असतात आणि त्यांचा खूप चांगल्यापैकी वहाँ पे इलाज होता है. त्याप्रमाणे आता वाटतंय की महायुती सत्तेमध्ये आहे तर विजय नक्की गुलाल तुमचाच, असा एक कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? कहीं ना कहीं ये जो कॉन्फिडेंस है ये हमें इसलिए आया है क्योंकि जो प्रभाग क्रमांक 4 है, यहाँ इकडच्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे, सपोर्ट दिला आहे आणि समर्थन दिलं आहे आणि सांगितलं आहे की बाबा तुम्हीच 4 लोक आम्हाला परत हवी आणि इकडचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्हीच आम्हाला त्याचा पर्याय करून द्या. खूप खूप धन्यवाद.
या प्रभागामध्ये आता आपण पाहतो महायुती आहे, तर जे केंद्रात पण सरकारचा प्रश्नच नाही सरकार येण्याचा, गुलाल यंदा आपलाच असेल, तर काय सांगा? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI यांची महायुती आहे ठाण्यामध्ये आणि त्याच्यात बघा तुम्ही असंख्य कार्यकर्ते हे कामाला लागलेले. गेली 15 दिवस झालं इथे प्रभाग क्रमांक 4मध्ये अक्षरशः धुरळा उडालेला आहे आणि एकही जागा, एकही गल्ली अशी नाही आहे की जिथे महायुतीचा कार्यकर्ता पोचला नाही आहे. म्हणून तुम्ही बघाल की 16 तारखेला गुलाल कोणी आणून ठेवला असेल तोही आमच्या वतीत उधळणार आणि कोणी मिठाई बनवून ठेवली असेल ती आम्हीच खाणार. पाहतोय की भारतीय जनता पार्टी महायुती इथे आहे, त्यानंतर मग जे सगळे जे कार्यकर्ता आहेत आणि सगळे उमेदवार आहेत ना, ते कुठे ना कुठेतरी एक अनुभवी उमेदवार आहेत. यापैकी सगळेच उमेदवार ते सत्तेमध्ये राहून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता महायुतीने ज्याप्रमाणे यांच्यावर विश्वास दाखवला आहे, तर नक्कीच गुलाल त्यांचाच असेल असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे अशाच अपडेट होतो आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.